नमस्कार विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपण 11वी सहकारचा दुसरं प्रकरण सुरू केलं होतं. विविध व्यावसायिक संघटन प्रकारांचा तुलनात्मक अभ्यास. याच्यामध्ये आपण थोडक्यात आढावा घेतला होता की मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही व्यवसाय असेल, व्यापार असेल, तो व्यवसाय आणि व्यापार आपणास विविध प्रकारचे म्हणजे कोणत्याही व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये विविध व्यवसाय संघटन प्रकार कार्यरत असतात. मग ते व्यवसाय संघटन प्रकार लहान असतील, मध्यम आकाराचे असतील अथवा मोठ्या आकाराचे असतील, हे सर्व व्यवसाय संघटन प्रकार कार्य करत असतात. उद्योग, व्यवसाय आणि व्यापाराच्या विकासाच्या कार्यात ते उत्पादन करत असतात, निर्मिती करत असतात आणि खरेदी विक्री करत असतात आणि ग्राहक ह्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचे कार्य संघटना करत असते. व्यवसाय संघटना कोणत्याही प्रकारची असली आणि ती समाजाला वस्तू व सेवांचा पुरवठा करणे आणि त्या कार्यामागील पुरवठा करणे हा त्या कार्यामागील हेतू असतो. आणि फक्त वस्तू आणि सेवाचा पुरवठा करायचा नाही, तर वस्तू आणि सेवाचा पुरवठा करून त्यामागून जास्तीत जास्त फायदा मिळवणे हा हेतू असतो. व्यापारी संघटनेची रचनाच अशी असते की औद्योगिक किंवा व्यापारी कार्य करेल आणि वस्तूंचे उत्पादन व पुरवठा यांच्या माध्यमातून फायदा मिळवला जाईल. आणि म्हणून व्यवसाय संघटना कोणतीही व्यवसाय संघटना वस्तू आणि सेवाचे विक्री करून त्यातून फायदा मिळवेल. व्यवसाय क्षेत्रात कार्य करत असलेल्या या विविध व्यवसाय संघटना एकदम निर्माण झालेल्या नाहीत, तर त्या व्यापाराच्या विकासाच्या अवस्थेतून एकापाठोपाठ एक गरजेनुसार त्यांची निर्मिती झालेली आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर व्यक्तिगत व्यापारी संघटना आहे, तिला एकल व्यापारी संघटना असं म्हणतात. एकल व्यापारी संघटना निर्माण झाली. एकल व्यापारी संघटना निर्माण झाल्यानंतर त्याच्यातील दोष दूर करण्यासाठी भागीदारी संस्था आली आणि मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करण्यासाठी संयुक्त भांडवली संस्था आली. आणि या ज्या व्यापारी संघटन प्रकार होत्या, म्हणजे एकल व्यापारी संघटना असेल, भागीदारी संस्था असेल किंवा संयुक्त भांडवली संस्था असेल, या सर्व संघटना नफा मिळवण्यासाठी अस्तित्वात आल्या होत्या आणि म्हणून समाजाला मूलभूत स्वरूपाच्या गरजा पुरवणारी व सेवा देण्याचं कार्य करणारी, सेवा तत्वावर चालणारी एक नवीन सहकारी संस्थेची आवश्यकता होते आणि म्हणून सहकारी संस्थेचा उगम झाला. आता हा पाहिल्यानंतर आपण सुरुवात केली होती एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी संस्था म्हणजे काय. त्यात आपण पहिली व्याख्या पाहिली होती. ती व्याख्या आहे जेम्स लुंडी यांची. जेव्हा एखादी व्यक्ती व्यवसायात स्वतःचे भांडवल गुंतवते व व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवते, व्यवसायातील नफ्या तोट्याला स्वतः जबाबदार राहते, तेव्हा त्यास एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. म्हणजे एकल व्यापाऱ्याची व्याख्या आपण अशी पाहिली होती, जेव्हा एखादा व्यक्ती व्यवसायामध्ये स्वतःचे भांडवल गुंतवतो, व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवतो आणि व्यवसायातील नफ्या तोट्याला म्हणजे तो एखादा व्यक्ती व्यवसाय करण्यासाठी आणि स्वतःची उदरनिर्वाह करण्यासाठी एखादा व्यवसाय करतो. तो व्यवसाय करत असताना त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल तो स्वतःच आणतो, त्या व्यवसायामध्ये गुंतवतो, तो व्यवसाय स्वतःच्या जबाबदारीवर चालवतो आणि होणाऱ्या नफ्या तोट्याला तो एकटाच जबाबदार असतो. म्हणजे मालक, चालक, नियंत्रक, व्यवस्थापक हा एकच असतो. अशा व्यापाराला व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. त्यानंतर दुसरी व्याख्या आहे डॉक्टर जॉन शुबिन यांची. व्यापारात एकाच व्यक्ती व्यवसायात भांडवल पुरवठा करून व्यवसायाचे व्यवस्थापन, नियंत्रण करतो आणि नफा नुकसानी स्वतः जबाबदार असतो. त्या व्यापाऱ्यास व्यक्तिगत व्यापारी असं म्हणतात. इन कन्क्लुजन, या दोन व्याख्यावरून आपल्याला असं म्हणता येईल, एखादा व्यक्ती व्यवसायामध्ये भांडवल गुंतवतो, व्यवसायाची देखरेख करतो, नियंत्रण करतो, व्यवस्थापन करतो आणि त्या व्यवसायातून होणारा नफा तोटा स्वतःच घेतो. अशा व्यापाऱ्याला व्यक्तिगत व्यापारी किंवा एकल व्यापारी असं म्हणतात. त्यानंतर आपण त्याची व्याख्या पाहिली होती. पहिली व्याख्या होती ती म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संघटनेसाठी कुठलाही स्वतंत्र असा कायदा केलेला नाही. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठल्याही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत नाही. फक्त देशातील सर्वसाधारण कायद्याचे पालन करून स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून हा व्यवसाय सुरू करता येतो.
म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संघटना सुरू करणं याची स्थापना सुलभ आणि सोपी साधी आहे. व्यक्तिगत व्यापारी संघटना सुरू करण्यासाठी कुठल्याही कायदेशीर गोष्टीची पूर्तता किंवा पालन करावं लागत नाही किंवा कायदेशीर गोष्टी पूर्ण कराव्या लागत नाही. साधारणपणे कायद्याचे पालन करावे लागत नाही. स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थेचा परवाना प्राप्त करून हा व्यवसाय सुरू करता येतो व बंद करण्यासाठी देखील कुठल्याही कायदेशीर बाबीची पूर्तता करावी लागत नाही. म्हणून व्यक्तिगत व्यापारी संघटनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सुलभ स्थापना. दुसरं आहे व्यवसायाची मालकी. व्यक्तिगत व्यापारीमध्ये एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो. व्यवसायाचा मालक, चालक, नियंत्रक, स्वामी या नात्याने व्यवसायातील सर्व मालमत्ता व साधनांचा तो एकटाच मालक असतो. तो व्यवसायाचा मालक, चालक, नियंत्रक, व्यवस्थापक असतो. एकंदरीतच त्या व्यवसायाचा तो एकटाच मालक असतो. त्या व्यवसायाची मालकी त्याची स्वतःचीच असते, त्यामुळे त्या व्यवसायाचा तो मालक असतो. तिसरा आहे स्वतःचे भांडवल. व्यवसायासाठी लागणारे भांडवल जो आहे तो व्यक्ती स्वतः पुरवतो, तो एकटाच उभा करतो. भांडवल जे आहे ते मित्र असतील, नातेवाईक असतील, एक वेळप्रसंगी म्हणजे व्यवसायासाठी लागणारं भांडवल जे आहे हे भांडवल त्याचं स्वतःचंच असतं. व्यवसायासाठी लागणारं भांडवल तो स्वतःच गुंतवतो. जर भांडवलाची गरज लागली, त्याच्याकडं भांडवल नसेल तर मित्र, नातेवाईक यांच्याकडनं उसनवार घेतो किंवा मदत घेतो आणि गरज पडली तर बँकेकडनं कर्ज काढून तो व्यवसायासाठी भांडवल उभा करतो. म्हणजे व्यक्तिगत व्यापाराचं तिसरं वैशिष्ट्य आहे व्यवसायासाठी लागणारे जे भांडवल आहे ते भांडवल तो स्वतःच पुरवत असतो. त्याला सगळं भांडवल स्वतःच उभं करावं लागतं, दुसरं कुणीही पुरवत नाही. म्हणून व्यवसायामध्ये जेवढं भांडवल असेल ते सगळं भांडवल त्याचं स्वतःचं असतं. चौथं आहे व्यवस्थापन. व्यक्तिगत व्यापारामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असल्याने व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन व नियंत्रण त्याला स्वतःलाच करावे लागते. व्यवसायातील सर्व निर्णय तो एकटाच घेत असतो. एकल व्यापारी हा व्यवसायाचा एकटाच मालक असतो. मालक व्यवस्थापक असल्याने व्यक्तिगत व्यापारी हा एक पात्री प्रयोगासारखा प्रयोग करतो. एक पात्री प्रयोग तुम्ही पाहिला असेल, तुमच्या लक्षात येईल. एकच पात्र असतं आणि सगळ्या व्यक्तीचे आवाज काढणं, सगळ्या व्यक्तीचं बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी तो एकटाच व्यक्ती करत असतो. वराड निघाले लंडनला हे जर नाटक तुम्ही पाहिलं तर एकच व्यक्ती सगळ्या पात्रांचे आवाज काढताना तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकच व्यक्ती असतो आणि सगळी पात्र तो स्वतः करत असतो. तसाच इथं व्यक्तिगत व्यापाऱ्यामध्ये जो व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय करतो त्यावेळेला तो व्यवसाय एकपात्री प्रयोगासारखा करतो. तो एकच व्यक्ती असतो. त्या व्यापाऱ्यामध्ये एकच व्यक्ती व्यवसायाचा मालक असल्याने व्यवसायाचे दैनंदिन व्यवस्थापन, नियंत्रण त्यालाच करावे लागते. व्यवसायातील सर्व निर्णय तो स्वतःच घेतो. एकल व्यापारी हा एकटाच मालक असतो. तो मालक, चालक, नियंत्रक एकटाच असल्याने तो व्यक्तिगत व्यापारी हा एक पात्री प्रयोगासारखा प्रयोग करत असतो. म्हणून तो व्यवसायाचं व्यवस्थापन करत असतो. त्यानंतर आपण पाहतोय पाचवं, अमर्यादित जबाबदारी. व्यक्तिगत व्यापाराची व्यवसायातील जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा भरून काढण्यासाठी, देणी देण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता विकून देणी द्यावी लागते. अमर्यादित जबाबदारी म्हणजे व्यवसायासाठी जर फायदा, आपण पाहिलं होतं की नफा तोटा एकट्याला सहन करावा लागतो. व्यवसायामध्ये नफा झाला किंवा तोटा झाला तर तो एकटा सहन करतो. याचा अर्थ व्यवसायामधली जबाबदारी जी आहे ती त्याची एकट्याची असते, अमर्यादित जबाबदारी असते. ते अमर्यादित जबाबदारी याचा अर्थ व्यवसायाला जर तोटा झाला तर तो तोटा भरून काढण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता निकालात काढावी लागते. याच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत कंपनी किंवा सहकारी संस्था पाहणार आहोत. त्याच्यामध्ये प्रत्येक भागधारकाची जबाबदारी ही त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी असते. याचा अर्थ जर व्यवसायाला तोटा झाला तर कुठल्याही प्रकारे खाजगी मालमत्ता निकालात काढली जात नाही. परंतु व्यक्तिगत व्यापाराची जबाबदारी ही अमर्यादित असते. व्यक्तिगत व्यापाराची व्यवसायातील जबाबदारी अमर्यादित असल्यामुळे व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाला आणि तो तोटा भरून काढण्यासाठी त्या व्यक्तिगत व्यापाऱ्याची खाजगी मालमत्ता देखील निकालात काढली जाऊ शकते किंवा खाजगी मालमत्ता विकून त्यांना देणी द्यावी लागतात. त्यानंतर पुढचं आहे व्यवसायातील गुप्तता. हे वैशिष्ट्य अतिशय महत्त्वाचं आहे.
व्यक्तिगत व्यापारी हा होल अँड सोल एकटाच त्या व्यवसायाचा मालक असल्यामुळं या व्यवसायामध्ये कमालीची गुप्तता असते. कारण व्यक्ती जोपर्यंत आपली माहिती दुसऱ्याला सांगत नाही तोपर्यंत इतरांना तो कळू शकत नाही. म्हणून व्यवसायामध्ये जास्तीत जास्त गुप्तता असते. भागीदारी संस्थेमध्ये असं होत नाही, कारण एकापेक्षा जास्त भागीदार असतात, त्यामुळे व्यवसायाची माहिती एकापेक्षा जास्त व्यक्तीला कळते आणि कंपनीमध्ये तर माहिती प्रसारितच करावी लागते. सहकारी संस्थेमध्ये देखील असंच करावं लागतं. परंतु व्यक्तिगत व्यापाराचं हे वैशिष्ट्य आहे की व्यक्तिगत व्यापारी व्यवसायामध्ये गुप्तता असते आणि ही गुप्तता कमालीची गुप्तता असते. व्यवसायामध्ये गुप्ततेला अतिशय महत्त्व आहे. व्यक्तिगत व्यवसायातील सर्व महत्त्वाच्या गुप्त गोष्टीची माहिती फक्त एकाच व्यक्तीला असते. त्यामुळं व्यावसायिक निर्णय असेल, तंत्र असेल, खरेदी विक्री असेल, नफा तोटा असेल इत्यादी बाबतीत तो कमालीची गुप्तता ठेवू शकतो. व्यवसायातील गुप्तता त्याला राखता येते. जोपर्यंत तो कुणाला सांगत नाही तोपर्यंत इतर व्यक्तीला व्यवसायाची माहिती मिळू शकत नाही. त्यानंतर पुढचं आहे 7वं, नफ्या तोट्यात भागीदार नसतो. व्यक्तिगत व्यापारी संघटनेचं वैशिष्ट्य आहे की व्यक्तिगत व्यापारी व्यवसायामध्ये एकटाच मालक असल्याने सर्व नफा व्यक्तिगत व्यापाऱ्याला मिळतो. जसा व्यक्तिगत व्यापाऱ्याला मालक एकटाच असल्यामुळं सर्व नफा त्याला मिळतो, तसंच जर तोटा झाला तर तो तोटा देखील त्याला एकट्याला सहन करावा लागतो. म्हणजे व्यवसायाच्या नफ्या तोट्यामध्ये कुणीही भागीदार नसतं. तसं भागीदारी संस्थेमध्ये नसतं. होणारा नफा सर्व भागीदारांमध्ये वाटला जातो, तसाच होणारा तोटा देखील सर्व भागीदारांमध्ये विभागला जातो. परंतु व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये असं होत नाही. नफा तोटा जो आहे त्या नफ्या तोट्याला एकच व्यक्ती जबाबदार असतो. होणारा नफा तोटा व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये एकट्याच व्यक्तीला सोसावा लागतो. त्यानंतर पुढचं आहे ग्राहकांशी सलोख्याचे संबंध. व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांशी त्यांचा दररोज प्रत्यक्ष संबंध येत असतो. ग्राहकाच्या आवडीनिवडी, सवयी, चालीरीती, आर्थिक परिस्थिती याची त्याला माहिती असते. व्यक्तिगत व्यापारामध्ये आपण त्याचं वैशिष्ट्य पाहिलं होतं. होल अँड सोल एकटाच तो असतो. मालक, चालक, व्यवस्थापक, नियंत्रण सर्व म्हणजे एकपात्री प्रयोगासारखे सर्व गोष्टी तो एकटाच करत असतो. त्यामुळं त्याच्याकडे येणारा ग्राहक जो आहे त्या ग्राहकाच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज त्याचा संबंध येत असतो. साधं उदाहरण सांगते. तुम्ही आजूबाजूला राहत असताना तुमचं एखादं छोटं किरकोळ विक्रेत्याचं दुकान बघा. त्या दुकानात गेल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या घरातल्या सर्व व्यक्तींची माहिती त्या दुकानदाराला असते. तुमच्या आवडीनिवडी, तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काय खरेदी करणार, तुम्हाला काय लागतं, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात. त्यामुळं या व्यापाऱ्याचे ग्राहकांशी सलोख्याचे संबंध असतात. व्यक्तिगत व्यापारामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांशी त्यांचे रोज संपर्क येत असतात आणि ग्राहकाच्या आवडीनिवडी असतील, सवयी असतील, चालीरीती असतील आणि आर्थिक परिस्थिती असेल याची त्याला पूर्ण माहिती असते. कारण तो स्वतः मालक, चालक, नियंत्रक, व्यवस्थापक असल्यामुळे त्याचा ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येतो. तसं जर आपण कंपनीमध्ये पाहिलं किंवा संयुक्त भांडवली संस्थेमध्ये पाहिलं किंवा सहकारी संस्थेमध्ये पाहिलं तर त्या व्यवसाय संघटनेचा आकार मोठा असल्यामुळं त्या व्यवसाय संघटनेचा प्रत्यक्ष ग्राहकांशी संबंध येत नाही. परंतु व्यक्तिगत व्यापारी संघटनेचंच हे वैशिष्ट्य आहे की त्याचा ग्राहकाशी डायरेक्ट संबंध येतो आणि ग्राहकाशी त्याचे सलोख्याचे संबंध असतात. त्यानंतर 9वं वैशिष्ट्य आहे त्वरित निर्णय. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायात एकच व्यक्ती मालक असल्याने बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार, ग्राहकाच्या मागणीनुसार व आवडीनिवडीनुसार वस्तूच्या किमतीवर ग्राहकाने दिली जाणारी सूट, हंगामानुसार सणावार उधारीची सवलत इत्यादी बाबत तो ताबडतोब निर्णय घेऊ शकतो. त्वरित निर्णय हे एक वैशिष्ट्य व्यक्तिगत व्यापाराचे आहे. व्यक्तिगत व्यापारी व्यवसायाबाबतचे निर्णय जे आहे तो स्वतः त्वरित घेऊ शकतो. कारण मालक, चालक, देखरेख, नियंत्रण तो एकटाच असतो. होल अँड सोल तो एकटा त्या व्यवसायाचा मालक असल्यामुळं व्यवसायाबाबतचे जे काही निर्णय असतील ते त्वरित तो घेऊ शकतो. आता बऱ्याचदा कसं होतं की बाजारातील परिस्थिती बदलली, ग्राहकाच्या मागणीनुसार, आवडीनिवडीनुसार
वस्तूच्या किमतीवर ग्राहकाने दिली जाणारी सूट, हंगामात सणवारानुसार उधारीवर वस्तूची विक्री किंवा उधारीची सवलत याबाबत जे काही निर्णय घ्यायचे असतील तो स्वतः घेऊ शकतो. कारण मालक चालक व्यवस्थापक तो स्वतः असतो. निर्णय घेण्यासाठी त्याला कोणाशीही सल्लामसलत किंवा विचारविनिमय करण्याची आवश्यकता भासत नाही. याच्या विरुद्ध आपण भागीदारी संस्था पाहणार आहोत. भागीदारी संस्थेमध्ये त्वरित निर्णय घेता येत नाही, कारण एकापेक्षा जास्त मालक असतात. निर्णय घेण्यासाठी सर्व भागीदारांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेता येत नाही. तसंच संयुक्त भांडवली संस्था असेल किंवा सहकारी संस्था असेल, याच्यामध्ये एखाद्या गोष्टीबाबत जर निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय सभासदांच्या सभेमध्ये घेतला जातो. त्यामुळं निर्णय त्वरित होत नाही. बऱ्याचदा एखादी संधी निघून गेली तरी निर्णय घेता येत नाही. परंतु व्यक्तिगत व्यापारी संघटनेचं तसं नाही. व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये मालक, चालक, नियंत्रक, व्यवस्थापक तो एकटाच असल्यामुळं जे निर्णय जे आहेत ते ताबडतोब घेता येतात. मग ग्राहकांचे बाजारपेठेबद्दलचे निर्णय असतील, वस्तूच्या किमतीबाबतचे निर्णय असतील किंवा माल उधारीवर विकण्याबाबतचे निर्णय असतील, जे काही निर्णय असतील तो कोणाशीही सल्लामसलत न करता एकटा घेऊ शकतो. त्यानंतर 10वं आहे स्वयंरोजगाराचा मार्ग. विद्यमान काळात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरी जवळपास नाहीच आहे आणि उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून, स्वयंरोजगाराचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय हा जास्तीत जास्त लोकप्रिय होत आहे. काही व्यवसाय असे आहेत की ज्यामध्ये व्यक्तिगत कलागुणांना आणि कौशल्यांना महत्त्व आहे. स्वयंरोजगाराचा मार्ग आहे. आज जर आपण बघितलं तर आजच्या काळामध्ये बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. बेरोजगारीचं प्रमाण वाढत चालल्यामुळं स्वयंरोजगार म्हणून व्यक्तिगत व्यापार हा अतिशय लोकप्रिय होत आहे. काही व्यवसाय असे आहेत ज्यामध्ये व्यक्तिगत व्यापारी आपल्या कलागुणांना वाव देऊ शकतात आणि आपलं कौशल्य दाखवून व्यवसाय करू शकतात. साधं उदाहरण बघा, आपण जर असं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण आत्ताच्या काळामध्ये बघा, कोरोनावर गुणकारी चहा किंवा कोरोनाचा गुणकारी काढा असा बोर्ड लावला तरी एखादा व्यक्ती बाहेर रस्त्यावर असा गाड्या टाकतो आणि त्याचा व्यवसाय चालतो. मास्क विकणारे लोक बघा किंवा वाफेची मशीन. मी आता परवा चालले होते तेव्हा रस्त्यावर एक माणूस बसला होता आणि मोठ्याने ओरडत होता, 170 रुपयाला वाफेची मशीन. म्हणजे अशा प्रकारे अनेक वस्तू विकून तो आपला स्वयंरोजगाराचा मार्ग निवडू शकतो. बेरोजगारीच्या काळामध्ये स्वतः छोटा मोठा व्यवसाय करून तो आपला स्वयंरोजगार करू शकतो. या स्वयंरोजगाराचा मार्ग त्याला मिळू शकतो. अशा प्रकारे ही झाली व्यक्तिगत व्यापाराची वैशिष्ट्ये. याच्यामध्ये आपण 10 वैशिष्ट्ये पाहिली. पहिलं वैशिष्ट्य पाहिलं सुलभ स्थापना. व्यक्तिगत व्यापारी संघटनेची स्थापना अतिशय सुलभ रीतीने करता येते. व्यक्तिगत व्यापारी संघटना स्थापन करण्यासाठी कुठल्याही शासनाची परवानगी घ्यावी लागत नाही. तो व्यवसाय सहज सुरू करता येतो. फक्त काही व्यवसायाच्या बाबतीत म्हणजे मेडिकल स्टोअर टाकायचं असेल तर मात्र स्थानिक संस्थेचा परवाना घ्यावा लागतो. व्यवसायाची मालकी एकट्याच व्यक्तीची असते. तो व्यक्तिगत व्यापारी हा व्यवसायाचा स्वामी असतो. तो एकटाच मालक असतो आणि सर्व मालमत्ता त्याचीच असते. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला, तिसरं वैशिष्ट्य पाहिलं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये जे भांडवल गुंतवलेलं असतं ते त्या व्यक्तीचे स्वतःचे असते. गरज लागली तर तो मित्र आणि नातेवाईक यांच्याकडनं उसनवारी घेतो किंवा बँकेकडनं कर्ज काढतो. म्हणजे व्यवसायासाठी लागणारं भांडवल जे आहे ते त्याचं सगळं स्वतःचं एकट्याचंच असतं. त्यामुळे नंतर आपण पाहिलं चौथं व्यवस्थापन. व्यक्तिगत व्यापारी हा मालक, चालक, व्यवस्थापक एकटाच असतो. त्यामुळे व्यवसायाचे व्यवस्थापन तो स्वतःच करतो. एकल व्यापारी एकटाच व्यवस्थापक असल्याने तो एक पातळी प्रयोगासारखा काम करत असतो. त्यानंतर आपण पाहिलं व्यक्तिगत व्यापाराची जबाबदारी अमर्यादित असते. व्यवसायाला तोटा झाला तो भरून काढण्यासाठी त्याची खाजगी मालमत्ता निकालात काढली जाते. 6वं पाहिलं व्यवसायातील गुप्तता. व्यक्तिगत व्यापारी संघटनेमध्ये व्यवसायामध्ये कमालीची गुप्तता असते, कारण एकटाच मालक व्यक्ती असल्यामुळं व्यवसायातील सर्व निर्णय असतील, तंत्र असतील, खरेदी विक्री असेल, नफा तोटा असेल याबाबत तो स्वतः गुप्तता ठेवू शकतो. त्याच्यामध्ये कमालीची गुप्तता आहे.
नफ्या तोट्यात भागीदार नसतो. एकल व्यवसायामध्ये एकटाच मालक असल्यामुळं व्यक्तिगत व्यापाऱ्याला नफ्या तोट्यामध्ये कुणीही सहभागी होत नाही, कुणीही भागीदार त्याच्यामध्ये नसतं. त्यानंतर 8वं पाहिलं ग्राहकाशी सलोख्याचे संबंध. व्यक्तिगत व्यापाऱ्यामध्ये दैनंदिन जीवनात अनेक ग्राहकांची दररोजचा प्रत्यक्ष संबंध येतो. तो स्वतः त्या ग्राहकाशी प्रत्यक्ष मालाची विक्री करतो. त्यामुळे ग्राहकाच्या आवडीनिवडी, चालीरीती, सवयी, आर्थिक परिस्थिती याची संपूर्ण माहिती त्याला असते आणि त्याचे ग्राहकाशी सलोख्याचे संबंध निर्माण होतात. त्वरित निर्णय. व्यक्तिगत व्यापारी एकच मालक असल्यामुळं बाजारातील बदलत्या परिस्थितीनुसार, ग्राहकाच्या मागणीनुसार काहीही निर्णय घ्यायचा असेल तर तो त्वरित स्वतः घेतो. निर्णय घेण्यासाठी कोणाशी सल्लामसलत करावा लागत नाही. आणि 10वं आहे स्वयंरोजगाराचा मार्ग. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या बेरोजगारीतून स्वतःचा उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून व्यक्तिगत व्यापारी व्यवसाय करू शकतो. हा स्वयंरोजगाराचा एक मार्ग आहे. ठीक आहे, आज आपण इथं थांबतोय. उद्याच्या तासाला भागीदारी संस्था सुरू करतोय. धन्यवाद.